महिना अगोदर पिल्लांची ऑर्डर दिलेली आहे यांनी. 100 पिल्लांची ऑर्डर दिलेली, 15 दिवसाची पिल्लं आणि महिन्याची पिल्लांची ऑर्डर दिलेली त्यांनी आपल्याकडे. ते आता भाऊ आपल्याकडे घाटकोपरवरनं घ्यायला आलेत. त्यांना विचारू आता हे पिल्ला कुठे नेणार आहेत त्यांचं आणि पिल्लांची क्वालिटी विचारू कशी वाटली. भाऊ नाव काय तुमचं? नमस्कार, मी धीरेंद्र सावंत, नवशी ॲग्रो फार्मवरून. आपलं आहे माणगावला. यांचे व्हिडिओ बघितले होते आणि जुन्या कॉन्टॅक्टवरनं यांच्याकडे आलो आहे. मला 15 दिवसाचे आणि 1 महिन्याचे आपल्या फार्मला पण प्युअर गावठीच आहेत. थोडीशी मल्टी व्हरायटी पाहिजे होती म्हणून मी माझ्या फार्मवरनं याच्याकडे घ्यायला आलो आहे. यांच्याकडे पिल्लांची क्वालिटी खूप चांगली आहे. चांगले त्यांचे फर पूर्ण क्रॉप केलेले आहेत आणि पिल्लं एकदम व्यवस्थित क्वालिटीची आहेत. तुम्हाला आवडले ना पिल्लं? छान छान पिल्लं, एकदम मस्त मल्टी कलर आहेत. पुढे जाऊन चांगले कलर येतील यांच्यामध्ये बाहेर. गावठी आहेत ना? हो, गावरान. आता तुम्ही कुठे घेऊन चाललेत पिल्ला? आता आम्ही घेऊन चाललो माणगावला, नवशी ॲग्रो फार्मला. माणगावला आपला आहे नवशी ॲग्रो फार्म. बघा मित्रांनो, आता यांचा माणगावला पण आपला फार्म आहे त्यांचा. जर कोणाला तिकडे पण नंतरला फ्युचरमध्ये तुम्हाला कधी पिल्लं पाहिजे असेल तर यांच्याकडनं कॉन्टॅक्ट घेऊन ते तुम्ही त्यांच्याकडनं पिल्लं तुम्ही याच्यानंतर पुढे पिल्लांचं करणार का कोंबड्यांचं करणार? नाही, आपलं पिल्लांचं आहे. आपल्याला ॲडिशनल मल्टी कलर हवे होते. तुमचं जे तुमचा पॅरेंट स्टॉक बघितलेला, त्याच्यामुळे मी हे तुमची पिल्लं घ्यायला आलेलो. बघा मित्रांनो, त्या साईडला कोणाचं फार्म बीम असेल तर सरांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांच्याकडनं पिल्लं घेऊ शकतात. तुमचा नंबर सांगा सर एकदा. 9321007535. तुम्ही ऑनलाईन सर्च केलं नवशी ॲग्रो फार्म तरी तुम्हाला लिंक, साईट, इन्स्टा आय डी सगळं मिळून जाईल. बघा मित्रांनो, आता बघा तुम्हाला क्वालिटी पण मित्रांनो पिल्लाची कशी आहे. आपण पण कटिंग करतो 15 दिवसानंतर पिल्लांची. तर तुम्हाला अशीच क्वालिटीचे पिल्लं पाहिजे असतील मित्रांनो तर आपल्याला कॉन्टॅक्ट करून तुम्ही पिल्लं बुक करू शकतात. बुकिंगप्रमाणेच पिल्लं भेटेल मित्रांनो. असे तुम्ही डायरेक्ट घेऊन पिल्लं नाही भेटू शकत तुम्हाला. क्वालिटी आवडला असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.